श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण कोपर येथे स्मित कुंदन मोकल या विद्यार्थ्याने सादर केलेले एक उत्कृष्ट भाषण। फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। सर्वप्रथम मी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। येथे उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्या सहज लक्षात येईल, या भूमीत आजवर अनेक राजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली, पण नाव जेव्हा छत्रपतींचे निघते तेव्हा आपसुकच शब्द उमटतात, झाले होती नाही बहु पण या समहा। नाव जेव्हा छत्रपतींचे निघते तेव्हा कोणाला काही सांगावेच लागत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की अशी घोषणा दुमदुमली नाही तर नवलच। मित्रांनो, जनसामान्यांच्या काळजात असे अढळ स्थान निर्माण करणे सहज घडणारी गोष्ट आहे का? नाही, मुळीच नाही। त्यासाठी आपले संपूर्ण जीवन एका ध्येयाप्रती ओवाळून टाकावे लागते। महाराजांनी नुसत्या लढाया स्वाऱ्या केल्या नाहीत तर त्यांच्या जीवनाचे एकच ध्येय होते, शून्यातून स्वराज्य निर्माण करणे। राजे असंख्य झाले आजवर पण शिवबा समान ना कोणी, राजे असंख्य झाले आजवर पण शिवबा समान ना कोणी। गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला, एकच तो शिवछत्रपती, एकच तो शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्याला एक आज्ञाधारक पुत्र म्हणून पाहावयास मिळतो। आई वडिलांच्या इच्छेसाठी स्वराज्य निर्मिती करताना स्वतःच्या देहाचा अग्निकुंड करून घेणारा पुत्र म्हणजे शिवबा, संयमाचा घात म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, दुश्मनांच्या काळजात पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, परस्त्रीला आई समान मानणारा राजा म्हणजे शिवबा, राजा म्हणजे शिवबा। मित्रांनो, महाराजांनी नुसत्या लढाया स्वाऱ्या केल्या नाहीत तर परस्त्रीला आई समान वागणूक देण्याची त्यांनी आपल्या मावळ्यांना शिकवण दिली। मित्रांनो, महाराज दूरदृष्टी ठेवून अनेक योजना आखत असत। त्यांनी आपल्या वागण्यातूनच निष्ठा, आपुलकी, धाडस या गुणांचे आदर्श आपल्या मावळ्यांना घालून दिले। वंदन तुझला शतदा करतो धन्य तू शिवराया, वंदन तुझला शतदा करतो धन्य तू शिवराया। स्त्री जातीचा मान राखाया तूच शिकवले जगाया, स्त्री जातीचा मान राखाया तूच शिकवले जगाया। तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाचे बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही, कारण शिवकाल ही जगण्याची नव्हे तर मरणाची स्पर्धा होती। खरंच जगाच्या पाठीवरचा तो पहिला काळ होता। अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले। नॅशनल कॅरेक्टर्स, राष्ट्रीय चारित्र्य घडवले महाराजांनी। अशा मराठमोळ्या शूरवीरांच्या भूमीत माझाही जन्म झाला, म्हणून अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा। मित्रांनो, आपण महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला असता आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। महान ध्येयाच्या प्राप्तीसाठी आटोकाट प्रयत्न करणे, सतत प्रयत्न करणे हेच महाराजांचे जीवन होते। असा लोककल्याणकारी, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असं म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी, तेजस्वी पैलू असलेल्या हिऱ्याचं 3 एप्रिल 1680 रोजी निधन झालं। मित्रांनो, महाराजांनी त्या काळात क्रांती घडवून आणली। त्यांचे कार्य, त्यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी आज तुमच्या आमच्या सर्वांवर आहे। हे जर आपण करू शकलो तरच पुन्हा एकदा समाजात क्रांती घडून आल्याशिवाय राहणार नाही। या युगपुरुषाची ख्याती सांगावी तेवढी कमीच, म्हणून मी शेवटी एवढंच म्हणेन, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गजपती
जय जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.